हॅलो एव्हरीवन, मी गौरी. सो आज मी मूग डाळ हलवा बनवला होता. सो त्याआधी बनवण्यासाठी मी काय केलं, मी 5 ते 6 तास मूग डाळीला सोक करून ठेवलं पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये देखील करू शकता. आणि त्याची एकदम 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 बारीक पेस्ट मी तयार करून घेतली. त्यानंतर मी काय केलं, एक कढई ठेवली. त्या कढईमध्ये मी तूप टाकलं. तूप जरा गरम होऊन दिलं. त्यानंतर जरा मी ड्रायफ्रूट्स भाजून घेतले. सो ड्रायफ्रूट्स म्हणजे एक थोडा क्रंच येतो जेव्हा तुम्ही खाता ना, म्हणून ते भाजून जरा मी वेगळे काढून ठेवले. परत कढई ठेवा आणि परत भाजून घ्या ते तुपामध्ये, म्हणून मी आधीच ट्राय केलं, आधीच मी भाजून घेतलं. सो बेसिकली जेव्हा तुम्ही हे मूग डाळीचा हलवा बनवता ना, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही ही थिन पेस्ट जी असते, जी तुम्ही तुपामध्ये सोडता ना, त्यावेळेस ह्याच्यामध्ये मेहनत खूप असते, की तुम्हाला चांगलं ते पेस्टला हलवायला लागतं, नाहीतर कढईला चिटकतं. आणि एकदा जर काय तुमची जी पेस्ट आहे ती कढईला चिटकली ना, मग ती काय होते, ती अर्धी शिजते, अर्धी नाही शिजत. म्हणून ह्या हलव्याला ॲक्च्युली खूप मेहनत लागते, ट्रस्ट मी, कारण की हा हलवा इतका इझी नाही आहे बनवायला. जरा मी चांगलं भाजून दिलं, एक 15 ते 20 मिनटं कमीत कमी मी भाजत होती. आणि कलर देखील तुम्ही बघू शकता, असं एक पिंकिश ब्राऊन कलर झालेला. त्यानंतर मी गरम पाणी ॲड केलं. तुम्ही दूधही टाकू शकता अलॉंग विथ पाणी. त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स ॲड केले आणि मग साखर ॲड केली. साखरेने थोडंसं पाणी सुटतं. पण ह्यामध्ये एक गोष्ट तुम्ही करू शकता, जर तुम्ही दूध टाकलं ना, तर अजून सॉफ्ट होणार. मी ह्यावेळेस दूध नाही टाकलं. सो बेसिकली ही माझी थर्ड अटेम्प्ट होती आणि मी दरवेळेस आहे ना, हाच विचार करते, ज्यावेळेस पण मी बनवते, की माझा हलवा लास्ट टाईमपेक्षा छान होईल काय किंवा सॉफ्ट होईल काय. तर ह्या हलव्यामध्ये खूप मेहनत लागते, खूप हलवायला लागतं. म्हणजे तुम्ही तुमच्या हाताला बिलकुल रेस्ट देऊ शकत नाही, कारण की ह्याच्यामध्ये लगेच लम्प्स पकडतात, म्हणजे गाठी लवकर होतात. त्याच्यामुळे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे ना, की मी सारखी हलवते आहे, तसंच तुम्हाला हलवत राहायला लागतं. थोडंफार कढईला लागतं बाय डिफॉल्ट, बिकॉज ती एक थिन पेस्ट असते आणि फार लवकर ती चिटकते कढईला. पण तुम्ही बघू शकता, की माझा हा जो हलवा आहे, हा एक जीव झालेला आहे आणि ह्याच्यात कुठेच मला लम्प्स भेटत नाही आहे. एक मात्र आहे, की ह्याच्यामध्ये खूप जास्ती तूप लागतं. सो जेव्हा कधी तुम्ही बनवाल हा हलवा, तुपाची मात्रा जरा जास्ती ठेवा, म्हणजे ते आहे ना, सॉफ्ट देखील बनतं. मिल्क ॲड करा आणि असा बनला होता माझा हलवा.